माय मगाचं योकार गोवा 365च्या दिवाळी स्पेशल कार्यावळीत हांव मनीषा जाधव तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता। दिवाळी म्हटली काय सगळीकडे झगमग पळोवपाक मेळटा। ही नात्याची उर्बा दिवपी परब आणि ह्या 5 दिवसांच्या उत्सवात आम्ही सगळेजण सामील जाऊया आणि पळोवया दिवाळी। दिवाळी दिव्यांचो उत्सव। इष्ट आणि घरच्यांच्या सांगातान दिवाळी पुराय उमेदीन मनयतात। खानांचो आस्वाद घेतात तसो उमेदींचो सांगातही वाटून घेतात। आकाश दिवे, पणट्यो, रांगोळ्यो, लायटी, माळांनी घर सजयतात। वाठार दुकान सजयतात। 5 दीस उत्सवाचे विविध रंग पळोवपाक मेळटात। घेऊया हे उमेदीचे अनुभूती। पहिलो दीस धनतेरस। धनतेरसात दिवाळेक सुरुवात जाता। या दिसा लक्ष्मी आणि कुबेर देवाची पूजा करतात। सुख समृद्धी आणि गिरेस्तकायेची प्रार्थना करतात। ह्या मुहूर्तार लोक भांगराची खरेदी करतात। दुसरो दीस नरक चतुर्दशी वा धाकटी दिवाळी। दुसऱ्या दिसा धाकटी दिवाळी वा नरक चतुर्दश मनयतात। तातूंत नरकासुराचेर श्रीकृष्णान मिळयल्ल्या जैताचो भोवमान केला। तिसरो दीस दिवाळी। राम, माता सीता आणि लक्ष्मण हांची अयोध्याक परत येवपाचो दीस म्हळ्यार दिवाळी अशें मानतात। बऱ्यान वायटाचेर जैत मेळयल्ल्याचो दीस मानतात। ह्या दिसा मातयेच्यो पणट्यो, रंगीत रांगोळी, लायटी माळांनी आपापले घर सजयतात। सांज वेळार लक्ष्मी आणि गणेश पूजा करतात। दिवाळी दर वर्सा शरद ऋतूत मनयतात। चड करून ऑक्टोबर ते नोव्हेंबर ह्या काळात खंयच्याय वेळार 5 दिसांचो हो उत्सव जाता। कार्तिक म्हयनो येतकच दिवाळीची तयारी पुराय नेटान सुरू जाता। या म्हयन्यात जायते धर्मीक विधी आणि कार्यावळी जातात। हो म्हयनो उत्सवाचो म्हयनो कार्तिक म्हयनो खूप पवित्र मानतात। ह्याच दिसा श्रीराम लंका जिखून आणि 14 वर्सां वनवास पुराय करून अयोध्याक परतलो अशें मानतात। ताच्या आगमनाची परब मनोवपा खातीर पुराय राज्य दिवे सजयल्ले तेन्ना सावन हो उत्सव मनयतात। आकाशकंदील वा आकाशदीपाचो इतिहास। आकाशदीप ही संकल्पना त्रेतायुग काळात सुरू जाल्ली। श्रीरामाच्या राज्याभिषेक सुवाळ्या वेळार श्रीरामाच्या चैतन्याकडेन शुद्ध जाल्ल्या वातावरणाक योकार दिवपा खातीर लोकांनी आकाशदीप लावन खोस उक्तायल्ली। मार्केटात रंगीत आकाशदिवे पळोवपाक मेळटात। फोग आणि लोकांच्या उमेदीकय ओतो येता। मारुया एक नदर।
म्हाका 40 वर्सां जालीं 40 वर्सां हो धंदो करता आणि कितें कितें करता तुम्ही आमी नरकासूर करता आकाश कंदील करता आणि बाकीचो असो सिजनेबल सगळो धंदो आमचे चलता तो कसो प्रतिसाद लोकांचो कसो प्रतिसाद ना लोकांचो हे आमच्या हातगिल्याक बरो आसा सद्या तरी अजून मेरेन 40 वर्सां जालीं हांव धंदो करता पण आमचे चलता हांगा तशें गणपतीच्या वेळार गणपती चतुर्थी आतां क्रिसमसाक परत आसतलो हांव तशें आसता सगळे करता गणपती करता सगळे करता. हय नरकासूर तुम्ही कसे करता पेपराचे मागीर नरकासूर कशे करतात पेपराचे पेपराचे करतात पेपराचे. पेपर बांदप सारको लोखंड घालप सारके आणि व्यवस्थित करप तोंड बी करून तेची ती पळय चवथ जाली की ते स्टार्ट करता आमी करपाक आणि रेट किती आहा कमी रेट असोच असो म्हणजे नरकासुराक 2000 500 रुपया इवन यूथ व्हडलो म्हणटा तो आतां आमचो 250चो ते 250 तेजो सकयल लागता मागीर तोंडां करता अशी 600 500 तशी करता 400 तशी करता आमी स्वता करता अशें कांय ना आणि नवीन आयटम किती येयला नवीन म्हणजे आता सध्या तरी नवीन काय ना हेच सगळें चलता आता नवीन आयटम हे आता कपड्यांचे आता असे हेच सगळे चलता आता हे आमचे पयलींचे हाती हे आमचे आता चलता सद्या पूण आमी पिढी तुमकां हेल्प करता हय हय सारके हे लोक नातो करता सगळे हे तीच करता ते कितले वर्ष जाले तुम्ही हे शॉप करून 29 वर्सांनी आणि हो बिझनेस कसो सुरू आहा तो बिझनेस हांवें ल्हान प्रमाणे केला तर मोठा केला तो बिझनेस सो कितें आयटम्स आहा ह्या फावटी नवीन कितें आयटम्स आहा नवीन आयटम आमचे कडेन हे आसा आयस्क्रीम आसा ही पळय तिका आयस्क्रीम म्हणटा हो नवीन आयटम हो 3 हे येता शर्ट येता टेबल ट्रिपल सेट म्हणजे कलर 3 येता कलर 3 हय आणि कितें कितें हो ह्या वर्सा नवो येयला आनी बरी कंपनी भुरग्यांक लागून म्हणटा ती ही वनिता ही भुरग्यांक हितून स्पोर्ट जायना काय जायना स्पेशली वनिता म्हणून एक कंपनी हितून आसा शिवकाशी वचून आमी ही स्पेशल फोन आमी हाडटा आनी त्या नंतर दिता ते कशें चलता ते आणि प्राइजेस कशे आहा लायक वाडला खूब काय कमी आहा ना प्रायजीस 10% वाडटात न्हू जशी म्हारगाय वाडटा ते पद्दत वाडटा खंयसून हाडलाय सगळे शिवकाशी मद्रास म्हणजे चेन्नई हां लोकांचो कसो प्रतिसाद आहा लोकांचं आता तितकं ना 70% आता 100% 70% येयला सो कमी जाला कमी जाला आणि मागीर उरलेले आयटम्स तुम्ही कितें करता फुडल्या वर्साक परत हाडटा ना म्हाजे कडेन कायम न्ही शॉप म्हाजे घरा कडेन आसा वर्सा 12 म्हयने म्हाजे कडेन मेळटा कितली वर्सां जाली तुमी हे नरकासूर करता आमकां लागीं 30 वर्सां माहीत जाली आणि तुम्ही हांगा सेल करता हांगा आसा आमच्या आनी मार्केटान आसा पोरण्या मार्केटान सो कशें कितें तुमी करता प्रोसेस कसो प्रोसेस हो आमचो एक साचो आसता साच्याक आमी पेपर मारता पेपर मारून मागीर ताका कलर मागीर काडटा आनी कलर करता तशें प्लास्टीकचे बीन काय ना ना प्लास्टीक कांय यूज करिना आमी आणि कितें प्राइजीस बीन आसा प्रायजीस लास्ट इयरान सेम प्रायजीस आहा रेट हांगा तशें मार्केटान आसा ते पळोवन दवरचो पडटा सो सेल कसो आहा तुमचो लायक लोकांचो प्रतिसाद कशो सेल आसा सेम हे तोणां आसा ती आमची एवरी इयर जे आमचे मनीस आहा व्हरपी ते येवन व्हरता आमचे कडल्यान आणि जे खपना ते कितें करतात खपाना म्हणजे आमकां खबर आसता कितले बाबा आमची टार्गेट आसा तितके आमी काडटा ते आमी सारकी इजिली सोंपयता सगळी स्टॉला बीन घालता तेन्ना कितें त्रास बीन जाता तेंकां लोकांचो नाल्यार ना आमकां म्युन्सिपाल्टी कडल्यान मेळटा न्हू स्टॉलां ते आमी हें करता लोकांचें कांय ना लोकांक फक्त हांगा एवेलेबल मेळटा इतकी सो बिसायड नरकासूर आणि कितें करता तुमी नरकासूर आनी आकाश कंदील आहा आमचे कडेन घरात कडेन करता हय सगळे घरात कडेन होममेड आणि आकाश कंदिरान नवीन कितें केलं तुम्ही लायक स्पेशल आकाश कंदिला न्यू पेपर येयला हो न्यू पेपर येयला हरशीं ते बेश्टे फोली येताल्यो न्यू येयला सामको कपडो सामको
हय उदक बी लागलें जाल्यार कांय प्रॉब्लेम जायना ताका. लक्ष्मी पूजा घरातल्या बायलांक लक्ष्मीचे स्वरूप मानतात. गिरेस्तकायेची आणि समृद्धीची देवी लक्ष्मीक आकर्षित करपाक दिवे पेटयतात. पूजेचे सगळे विधी जाल्या उपरांत पौराणिक कथेप्रमाण हे दुर्भावनायुक्त आत्म्याक धांवडावपाचे एक पद्धत दाखयता. तशेंच लोक आपल्या इष्टा आणि नात्यातल्या घरात वचून एकामेकांक भेटवस्तू आणि गोड पदार्थ दितात. पुराण कथात सांगिल्ल्या प्रमाण लक्ष्मी ही त्रिमूर्ती देवीची म्हळ्यार पार्वती, लक्ष्मी देवी आणि सरस्वती देवीची अशें मानतात. भगवान विष्णूची घरकान्न लक्ष्मी ही गिरेस्तकाय, समृद्धी आणि बऱ्या भाग्याचे प्रतीक मानतात. पूजा स्वता एक विशिष्ट वेळार करची पडटा. सादारणपणान संस्कारांक शुभ जनेला असतात आणि कुटुंबात चड करून थळाव्या पुरोहिताचो सल्लो घेवन नेमको वेळ थारायतले. पूण सादारणपणान सांज वेळा सूर्यास्त जाले उपरांतच्या 2 वरांनी ती जाता. तर आयज आमी आयल्यात पणजेच्या अगरवाल फॅमिलीच्या सांगातान लक्ष्मी पुजाचो लाव घेवपाक. ती शॉपाचेर आपल्या लक्ष्मी पूजा करतात. ह्या लक्ष्मी पुजे विशीं खोलायेन म्हायती जाणा जावन घेवया. चला तर. तर आता आमच्या वांगडा आसा अगरवाल फॅमिलीचे मेंबर्स. त्यांच्या कडल्यान आमी चड माहिती जाणा जावन घेऊया. लक्ष्मी पूजा जो आपने की है उसका वैयक्तिक अर्थ क्या है आपके लिए? हमारे लिए लक्ष्मी पूजा का अगर छोटा सा वे में अगर एग्जांपल दो तो वी आर द वंशज ऑफ लॉर्ड राम सन कुश, लॉर्ड राम सन कुश, और हम उनके वंशज है. तो हमारा जो एक समाज है अग्रवाल के अंदर में, जिसके अंदर में हम लोग अग्रसेन महाराज बोल करके मानते हैं, वो हमारे महाराज को लक्ष्मी जी का वरदान है. तो हम अग्रवाल समाज के अंदर में हम लोग 18 गोत्र है हम लोगों के, और हम 18 के 18 गोत्र को लक्ष्मी जी की पूजा की बहुत मान्यता है. इन्होंने बोला कि हम लोग कुश, लव कुश के हम लोग वंशज है, डिसेंडेंट्स ऑफ कुश. तो अग्रसेन जी जैसे कि काफी बाद की पीढ़ी में थे, तो उनको शिव जी ने उनको बोला था कि तुम जाकर मतलब महालक्ष्मी की पूजा करो, क्या तपस्या करो. तो वो काशी में गए थे और वहां पर वहीं पर उन्होंने महालक्ष्मी की तपस्या की. तो महालक्ष्मी ने खुश होकर, उनकी तपस्या से खुश होकर वरदान दिया कि तुम्हारी जो आने वाली क्लैन होगी उन सब की मैं कुल देवी रहूंगी और तुम सब मतलब मुझे पूजोगे. तब से मतलब उसी टाइम से ये जो शुरू होते आ रहा है, तो ये हम वो अभी तक हमारा कंटिन्यू. और कोई स्पेशल फूड आइटम्स है जो आप बनाती हो? हाँ, हमारे इसमें जैसे एक दाल का हलवा तो हमारे मस्ट होता ही, सब बनाते ही हैं. तो दाल का हलवा होता ही है. बाकी भोग में अगर हम लोग बोलेंगे तो 5 मेवा की भोग लगता है. एंड कांजी वड़ा बनाते हैं, वो मूंग दाल का वड़ा होता है. तो वो आप लोग में कांजी किसी और चीज को बोलते हैं, हमारे में वो मस्टर्ड सीड, पानी में मस्टर्ड सीड को पीस कर और उसका वो डालते हैं. 3-4 दिन पहले वो पानी फर्मेंट होता है, फिर उसमें मूंग दाल के वड़े डालते हैं. तो वो कांजी वड़ा बनता है. और बाकी स्वीट्स, लड्डू एंड ऑल तो है ही. तो बट मूंग दाल का हलवा एंड कांजी वड़ा ये तो मस्ट है. मूंग दाल का हलवा इट्स लाइक 2.5 hours to 3 hours ऑल्सो, एक मैं बोल सकती हूँ, क्योंकि मूंग दाल भिगोते हैं, फिर उसको पीस कर जो बनाना होता है तो उसको इतना सेकना पड़ता है घी डालकर कि वो पूरा ड्राई होना चाहिए. उसके बाद मावा एंड दूध, ड्राई फ्रूट्स, शुगर, केसर, इलायची. The only thing in short I'll tell you that we enjoy dal ka halwa and they get pain of making it.
लोटस का क्या महत्व है इसमें? लक्ष्मी जी का प्रिय फूल है। हाँ, सो बहुत भीड़ होती होगी आप। भीड़ होती है, गोवा में तो मिलता ही नहीं है लोटस। लोगों को अभी तक आइडिया ही नहीं है। लोटस जानते हैं बट मोस्टली बाय मिस्टेक और अनअवेयरनेस के चक्कर में दे आर ट्रीटिंग वाटर लिली एज लोटस। अभी प्रोसेस सेम ही होता है उधर और इधर? घर में थोड़ा इजी वे में होता है। हम घर में ज़्यादातर कपूर की आरती करते हैं और ये आरती तो ऐसे ही होती है। हमारे यहाँ जो आज खाना बना है उसका भोग लगता है, बट प्रोसेस ऑलमोस्ट सेम। हाँ, मतलब घर पे बस यहाँ पंडित जी ने करवाया है और वहाँ पे और लोग वहाँ हम अपने- खुद ही कर लेते घर पर। पंडित जी से वो स्वास्तिक निकाल के लिया था बुक पे, उसके बारे में कुछ बताइए। हम उसको हमारा कैश बुक मान करके चलते हैं। नहीं, हिंदू वो हमारी नववर्ष कैश कल बुक से। हमारे हिसाब से कल से नया साल चालू होता है, तो हम हमारे हिसाब से वही है कि हम पूजा करके उस पर स्वास्तिक और श्री ओम नमः शिवाय जो भी हम लिखवाते हैं पंडित जी से, और उसको हम स्टार्ट करते हैं। तो हमारे लिए वो कैश बुक है। अभी आप इतने सालों से लक्ष्मी पूजा करते आए हो, कोई यादगार किस्सा होगा जो हमारे दर्शकों के साथ आप शेयर करना चाहते हो? यादगार किस्सा तो मैं आपको छोटा सा एग्जांपल दे सकता हूँ। गोवा में ही रह करके दिया है, मेरे को भगवान ने दिया है। मैं शुरू से लक्ष्मी जी को बहुत दिल से माना है। आई डोंट नो हाउ फार पीपल कैन रीच टू महालक्ष्मी टेम्पल एट कोल्हापुर, बट विद द ब्लेसिंग ऑफ महालक्ष्मी आई रीच टू द फुट ऑफ महालक्ष्मी इन द टेम्पल, where I hardly see any people go and touching the feet. So this is what I can say, that I have got blessing of Mahalakshmi. तर आता आमच्या वांगडा असा पुरोहित, त्यांच्याकडल्यान चढ माहिती जाणून घेऊया. लक्ष्मी पूजेच्या वेळार करतात त्या विधींचे महत्व कितें? नमस्तेस्तु महामाये श्री पीठेश्वर पूजते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तु. तुमकां सगळ्यांक दिवाळीचो आनी महालक्ष्मीचो सदांच अनुग्रह आसचो अशें हांव देवा कडेन मागून तुमकां सांगपाचें म्हणजे महालक्ष्मीचें जें कितें व्रत आसा तें आमकां हिंदू शास्त्रा प्रमाणे आमचे कमीत कमी आमचे 8 लक्ष्मी आसात. अष्टलक्ष्मी भितर आमकां महालक्ष्मीचे आश्वीन कृष्ण पक्ष अमावाशेक जे मुहूर्ताचेर येता तें महालक्ष्मी व्रत म्हणजे दिपावलीचें व्रत आसा. त्या व्रताक आमी महालक्ष्मी व्रत म्हणून सांगून मनयतात आनी त्या दिवाळेच्या दिसाक करपाचें म्हणून सांगिल्लें आसा. त्या प्रमाणे अमावाशेक हें व्रत करतात आनी तें व्रत केल्ले निमित्यान सुख शांती समृद्धी आमकां प्राप्त जाता अशें हे जे अनुग्रह करून आयिल्ले जाणटेल्यांनी किंवा जांच्या जाणट्याच्या कृपेन हें चलून आयिल्लें व्रत आसा तें आमी करतात आनी हो ब्राह्मणाचो किंवा पुरोहिताच्या हातूंतल्यान अनुयायांतल्यान हो लोक घेतात आनी त्या प्रमाणे हें महालक्ष्मीचें व्रत करतात. तशेंच हें व्रत केल्ले निमित्यान घरान प्रत्येकाक सुख शांती समाधान प्राप्त करता जाता अशें आनी त्याच प्रमाणे दुकानाचेर किंवा ज्या प्रमाणे धंदे वेवसाया कडेन केल्ले कडेन धंदो वेवसायाचो उदरगत जाता अशें सांगिल्लें आसा. त्या प्रमाणे हें महालक्ष्मी व्रत दुकानाचेर करतात आनी ज्या प्रमाणे प्रत्येकाक ताचे आपणाचे ज्या प्रमाणे आपल्याचें अनुकरण म्हणजे ज्या जाणट्यांनी जे विधी सांगिल्ले आसा त्या प्रमाणे करतात. आनी दुसरें कितें काय म्हणल्यार आपल्याच्या अनुयायी प्रमाणे प्रत्येक जाण कोण कलश दवरून करतात, कोण महालक्ष्मीची मुर्ती दवरून करतात, कोण पयशांची पुजा करतात, कोण धान्याची पुजा करतात. अशे तरेचे महालक्ष्मीचें व्रत हें करतात. देवीचो आशीर्वाद मेळचो हे खातीर ह्यो वावर चल्लेलो आसता, जाल्यार त्या खातीर वेळ कितलो म्हत्वाचो? वेळ म्हणजे कितें आमच्या हिंदू शास्त्रांनी वेळ असो म्हणून सांगून ना की जे 3 प्रहर असतात आमचे अमावाशेच्या प्रहरां भितर जे तातूंतल्यान एक शुभ मुहूर्त काडटात आनी तो शुभ मुहूर्त आसा त्या मुहूर्ताचेर पुजा करची म्हणून सांगलें आसा. ताजें फळ व्यवस्थीत मेळटा. पुजेचें फळ व्यवस्थीत म्हणजे कितें पुजा मन तन धन धरून एकत्रीत करून जे आपल्याचे जे कितें सामुग्री आपण हाडटा देवा कडेन ती शुद्ध मनान देवाक अर्पण करून त्या मुहूर्ताचेर करचें म्हणून सांगिल्लें आसा आनी तो मुहूर्त योग्य आसा अशें सांगतात.
पूजे वेळार केल्ले अर्पण कुटुंबाच्या भक्तीचे प्रतीक कशें? तर आता जे प्रमाणे देवाक अर्पण केल्ली वस्तू किंवा देवाक महालक्ष्मीचे महालक्ष्मीक दिल्ली वस्तू महालक्ष्मीक दिवपाक कोणाच्यान जायना, पूण त्या प्रमाणे महालक्ष्मीचे अनुग्रह जेन्ना घरान जातात म्हणजे घरान एक सुख शांती आरोग्य आयुष्य प्राप्त जाता हें ताजें फल म्हणपाक शकता. पयलेच खेपे लक्ष्मी पूजा करपी कुटुंबाक तुमी कितें सल्लो दितले? पयल्याच फावटी करपी म्हणजे अशें खंयच अनुकरण ना, पयल्याच फावटी अशें करतात पूण करून आयिल्लेच लोक करतात. पयले फावटी अशें केल्ले खंयच्याच कडेन ना. आनी जरी एक दुकानान जरी केलें जाल्यार तांकां घरांतल्यान सांगिल्लें आसता की पयलीं बाबा महालक्ष्मीची पुजा करतात आनी करतात, त्या प्रमाणे हें अनुकरण जाल्लें आसा. परंपरा चालू आसा. हय. आणि घरान थोडी जाणां करता आनी थोडी जाणां दुकानांनी करता. घरान करप म्हणजे कितें आसा, घरान ही आमकां अष्टलक्ष्मीची आशिर्वाद मेळटा. दुकानान फक्त महालक्ष्मी म्हणजे धनधान्य इतलेंच. हांगा प्रत्येक गोष्टी खंय घरांनी करतात ताका सुख शांती समाधान अन्न वस्त्र धान्य लक्ष्मी म्हणिल्ली आसा. ही महालक्ष्मी घरान पुजा केल्ले निमित्यान आनी कुटुंबियाच्या सगळ्यांनी एकठांय जावन करप आशिल्ली पुजा म्हणजे घरान करतात महालक्ष्मीची पुजा आनी ती घरान करतात आनी ताचें फल बरें मेळटा अशें सांगलें आसा. दिवाळी आणि लक्ष्मी पूजनाविषयी तुमकां खोलायन म्हायती मेळत आसतली आणि आता वेळ जाला या कार्यावळींतल्यान निरोप घेवपाचो. हांव मनीषा जाधव तुमचो सगळ्यांचो निरोप घेता. तुमकां सगळ्यांक हॅपी दिवाळी.